राजारामने देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्राचा जप सुरू केला. पण त्या मंत्राचा जप करताना शब्दांचे उच्चार चुकीचे केल्यामुळे देवाऐवजी राक्षस प्रसन्न झाला. तो राक्षस त्याला म्हणाला, तू मगाशील ते मी तुला देईन आणि तू सांगशील ते मी काम करीन. पण जर का तू माझ्याकडे काही मागायचा अथवा मला काम सांगायचा थांबलास तर मात्र मी तुला खाऊन टाकीन. त्या माणसानं आंबे मागितले. राक्षसानं आंब्याचा हंगाम नसतानाही टोपलीभर आंबे त्याला आणून दिले. त्यानं घराची झाडलोट करायला सांगितली. राक्षसानं ती कामगिरी 4-5 मिनिटात उरकून टाकली. त्यानं सुंदरपैकी स्वयंपाक करायला सांगितला. राक्षसानं पंचपक्वान्नांसहित असा स्वयंपाक हातोहात तयार करून ठेवला. 10,000 रुपयांची मागणीही त्या राक्षसानं अशीच बघता बघता पूर्ण केली. मागून मागून आता एकसारखं मागायच तरी काय? या विचारात राजाराम पडला असता तो राक्षस त्याला म्हणाला, मला सांगण्यासारखं काहीच काम नाही ना तुझ्याजवळ? मग मी आता तुला खाऊन टाकतो. राक्षसाची धमकी ऐकून राजारामला एक युक्ती सुचली. तो त्या राक्षसाला म्हणाला, एक मल्लखांब तयार करून तो मागच्या अंगणात उभा कर. राक्षसानं चुटकीसरशी मल्लखांब तयार करून तो पुरला देखील. मग हसत राजाराम त्या राक्षसाला म्हणाला, आता त्या मल्लखांबावर अखंड चढणं उतरणं हेच तुझं मुख्य काम. फक्त मी बोलावीन तेव्हा माझ्याकडे यायचं आणि माझं काम झालं रे झालं की या मल्लखांबाकडे जाऊन त्याच्यावर चढत उतरत राहायचं. अशा तऱ्हेनं राजाराम त्या राक्षसाकडून आयुष्यभर आपली कामे तर करून घेतलीच, पण उरलेल्या वेळेत त्या राक्षसामागे त्या मल्लखांबावर चढण्या उतरण्याची कामगिरी लावून त्याच्याकडून कुठल्याही काम नसलेल्या वेळी येणाऱ्या मृत्यूची भीतीही टाळली.